वैराग परिसरात मित्रानेच मित्राचा खून केल्याच्या धक्कादायक घटनेने दत्तनगर हादरले आहे. पहाटेच्या सुमारास घडलेला हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला, जेव्हा संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत आक्रमक भूमिका घेतली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे वय 31 हे 1 मे रोजी रात्री मित्रांसोबत दारू पिण्यास गेले होते. यावेळी किरकोळ वादातून उल्हास उर्फ बबलू मुळे याने दुसऱ्या मित्रावर हल्ला केला. हा वाद शांत करताना दिनेश यांनी जखमी मित्राला पोलीस ठाण्यात तक्रार दे असा सल्ला दिला होता. मात्र याच गोष्टीचा राग आरोपीच्या मनात घर करून राहिला. 2 मे रोजी पहाटे आरोपी बबलू मुळे याने दिनेश कापसे यांना मोटरसायकलवरून नेऊन नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावर तक्रार देण्याचा सल्ला का दिला, या कारणावरून मोठ्या दगडाने डोक्यात मारहाण केली. या भीषण हल्ल्यात दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू झाला आणि CCTV फुटेजमधून आरोपीची ओळख पटली. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. सुरुवातीची फिर्याद मान्य नसल्याने तणाव वाढला होता. अखेर मृताचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे यांच्या म्हणण्यानुसार फिर्याद नोंदवण्यात आल्यानंतर परिस्थिती शांत झाली. या प्रकरणी बबलू मुळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.